नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे। त्यामुळे अनेक पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याचा त्यांनी भाजपला इशारा दिला आहे। तर काय मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। पुढील काही महिन्यात महापालिका निवडणुका होणार आहेत। महापालिका निवडणुका लढण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून अनेक इच्छुक कार्यकर्ते पदाधिकारी संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र पुण्यामध्ये भाजपमध्ये मेगा इन्कमिंगची चर्चा आहे। या पक्षप्रवेशाची यादी देखील तयार करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे। या प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फुल स्टॉप लावतील आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना यंदाच्या निवडणुकीत संधी देतील अशी भूमिका घेतली असं पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत असतानाच फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकासाठी स्ट्रॉंग इन्कमिंग होणार असल्याचं सांगितलं आहे। फडणवीस यांच्या या निर्णयामुळे अस्वस्थ झालेले भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून आता निर्वाणीचा इशारा देऊन येऊ लागला आहे। खडकवासला मतदारसंघातील माणिकबाग येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा आमदार भीमराव तपकीर यांना दिला आहे। इतर पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना जर संधी दिली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊन पक्षाची साथ सोडणार असा देखील इशारा त्यांनी भाजपला दिला आहे। तर यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।